महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। चिमुरडीच्या बलात्कार प्रकरणी पेणमध्ये घंटानाद मोर्चा। पुणे येथे नुकतेच झालेल्या भोर येथील एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आज पेणमधील सह्याद्री प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली घंटानाद मूकमोर्चा काढण्यात आला होता। या मूकमोर्चात विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना आणि शहरातील नागरिक उपस्थित होते। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी देखील घडलेल्या या घटनेचा आधार घेऊन रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक देखील एक महिला असल्याने त्यांनी रायगड जिल्ह्यातील ज्या महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत विशेष लक्ष देऊन त्या सुरक्षित राहून कशाप्रकारे निर्भीडपणे समाजात वावर करतील याकडे लक्ष द्यावे आणि आम्ही दिलेल्या निवेदनानुसार ज्या काही इतर जुन्या घटना घडल्या आहेत त्या पुन्हा ओपन करून त्या आरोपींना कायद्याच्या नियमात बसवून त्यांना शिक्षा कशी देता येईल याचा विचार पोलीस प्रशासनाने करावा असं सांगितले। तर सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी आपल्या देशातील जे कायदे आहेत ते चांगले आहेत, मात्र त्या कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याने गुन्हेगारांचे फावत आहे। त्यामुळे ही खऱ्या अर्थाने राज्यातील महिला वर्गासाठी धोक्याची घंटा असल्याने आम्ही आज या धोक्याच्या घंटेचा घंटानाद करत मूक मोर्चा काढला असल्याचे सांगून आम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ नको, तर आम्हाला वेगवेगळ्या योजनांचे गाजर नको, तर आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार हवा, सुरक्षा हवी असे सांगितले। यावेळी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना आंदोलनातील मुलींनी निवेदन सादर केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, तृप्ती भोईर, पेण। तरी सुद्धा कोर्टामध्ये कामकाज कसं चालतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। सरकारी वकील अशा वेळेस काय करत असतात, जेव्हा हे असे पॅरोल मंजूर होतात, अशा आरोपींना जामीन मंजूर होतात, तर हे सगळंच आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारं आहे। आणि म्हणूनच आता आपल्याला मुद्द्यांवरती बोललं पाहिजे। गेल्या 2023 पासून महिला अत्याचाराच्या गुन्ह्याची आकडेवारीच अपलोड झालेली नाही आहे। किती गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ह्याची कुठली आकडेवारी सरकार जाहीर करत नाही आहे। आता दरवर्षी साधारण 25,000 गुन्ह्यांची नोंद होते, 40,000 महिला अत्याचाराच्या केसेस पेंडिंग आहेत। जेव्हा सरकार गुन्ह्यांची नोंदच देत नसेल तर मग आपण कसं ठरवायचं की किती गुन्हे त्याच्यातले तपास पूर्ण झाला, किती गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली, हे काहीच सांगता येत नाही, काहीच बोलता येत नाहीये। एकूणच न्यायव्यवस्थेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आपल्या सोयीनुसार त्या केसेस चालवायच्या, त्याची प्रसारमाध्यमामध्ये चर्चा करायची आणि मग आम्ही काहीतरी महिलांसाठी करतोय, मग लाडकी बहीण योजना असेल, नारी शक्ती वंदन बिल आणलं जातं आणि जे करायला पाहिजे त्यामध्ये मात्र लक्ष दिलं जात नाहीये। ही वस्तुस्थिती प्रभावीपणे आपण मांडली पाहिजे। आज त्या मुलीच्या पालकांनी स्पष्ट सांगितलं की जोवर आरोपीला फाशी होत नाही माझ्या घरी कुण्याही नेत्यांनी, राजकारण्यांनी सांत्वनासाठी येऊ नका। ही अक्षरशः सर्वांच्या लागलेली थोबाडीत आहे की त्या मुलीच्या पित्याने जे सांगितलं की माझ्या घरी सांत्वनासाठी येऊ नका, कारण त्यांना माहिती आहे किती कुणी येऊन सांत्वन केलं तरी शिक्षा मात्र आरोपीला होणार नाही, फाशी मात्र आरोपीला होणार नाही। अशा वेळेस आपली सगळ्यांची समाज म्हणून जबाबदारी आहे की ह्याचा दबाव प्रशासनावर आणला पाहिजे, न्यायव्यवस्थेवर आणला पाहिजे आणि अशा आरोपींना पेरोलची वेळ न देता झाली तर शिक्षा झाली पाहिजे आणि ती फाशी झाली पाहिजे अशी मागणी केली पाहिजे।